ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। शेती उत्पादन खर्चात सातत्याने होणारी वाढ, जमिनीची घट्टी सुपीकता आणि उत्पादनात येणारी घसरण या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी शेतकरी अभ्यास भेट नुकतीच फार्मालॅब बायो इनपुट्स प्रोड्युसर कंपनी एरांडा जिल्हा वाशिम इथं संपन्न झाली। ही अभ्यास भेट ल्युपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीनं फार्मालॅब बायो इनपुट्स प्रोड्युसर कंपनी यांच्या सहकार्यानं उपजीविका वृद्धी कार्यक्रम अंतर्गत 10 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती। या अभ्यास भेटी दरम्यान शेतकऱ्यांना ट्रायकोर्डमा विरिडी, बायोजेल, पीएसबी व केएमबी यांसारख्या जैव इनपुट्सची घरगुती व नैसर्गिक साहित्यांपासून अत्यल्प खर्चात निर्मिती करण्याचा प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। जैव कचऱ्याचा योग्य वापर करून सेंद्रिय कर्ब वाढवणे, मातीचं आरोग्य सुधारणे व उत्पादन क्षमता वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला आहे। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन व नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाची ओळख, माती संवर्धनाचे महत्त्व आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनेची जाणीव झाली। जैव इनपुट्सच्या वापरामुळे खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। या अभ्यास भेटीत डॉक्टर संतोष चव्हाण, प्रसिद्ध शास्त्रज्ञ, व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक लॅब फॉर्म व त्यांच्या तांत्रिक चमूने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। त्यांच्या सखोल व सोप्या मांडणीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला। सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील सैंदाणे, जिल्हा व्यवस्थापक, कुशवर्त पाटील, चंदना टोकशा, प्रियंका तेलंगे, जितेंद्र गायकवाड, कुमार पानझाडे, सुरेश चौदे, पीयू व्यवस्थापक खांडबारा तसेच सर्व पीयू व्यवस्थापक, कृषी मित्र व कृषी तांत्रिक अधिकारी रवींद्र देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले। या अभ्यास भेटीत नवलनगर, निजामपूर, शिरूड, कुसुंबा, चिंचपाडा, खांडबारा व विसरवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। ही अभ्यास भेट शेतकऱ्यांना कमी खर्चात शाश्वत शेतीकडे नेणारी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली असून भविष्यात अशा उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे। ती कशा पद्धतीने करायची, जैविक पद्धतीने, रासायनिक वर होणारा जो खर्च आहे तो आपल्याला टाळता येईल आणि जमिनीचा पोतही सुधारता येईल। ही जी काही संकल्पना सरांनी आम्हाला सांगितली ती मला खरंच खूप मनापासून आवडली आणि मी प्रयत्न करेन की माझ्याकडे ज्या काही महिला गटामध्ये आहेत त्यांना पण मी प्रोत्साहन देऊन त्यांना या शेतीकडे वळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल। आणि सरांनी जो काही वेळा उचललेला आहे शेतीमधून मातीचं पण म्हणजे शेतीमध्ये जैविक प्रक्रिया करून जमिनीचा पोत सुधारण्याचा, मानवी आरोग्य राखण्याचा, जमिनीचा आरोग्य राखण्याचा तो संकल्प खरंच कौतुकास्पद आहे आणि तो आपणही पुढे चालवावा असं आता मलाही मनापासून वाटायला लागलंय। तर मी अजून बाकी शेतकऱ्यांना पण ते प्रोत्साहन देऊ इच्छिते आणि फायद्याचा मला नक्कीच फायदा झाला तुमचे पण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.